हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट इन टाइमची तंत्रे काय आहेत हे अभ्यासणार आहोत. अगोदरच्या लेक्चरला आपण जस्ट इन टाइम म्हणजे काय, जस्ट इन टाइमचा अर्थ काय, ही संकल्पना कोणी मांडली हे आपण अभ्यासलंय. त्याचबरोबर जस्ट इन टाइमची उद्दिष्टे आपण 7 ते 8 उद्दिष्टे असतील ती आपण पाहिलीत. आणि आजच्या लेक्चरला आपल्याला पाहिजे जस्ट इन टाइमची तंत्रे कोणती कोणती आहेत, म्हणजेच टेक्निक्स ऑफ जस्ट इन टाइम, टेक्निक ऑफ जिट. ओके, यामध्ये तुम्हाला 8 ते 9 तंत्रे दिलेली आहेत. सो आपण एक एक बघूयात. ओके, सो पहिलं सांगितलं निरंतर सुधारणा. काय सांगितलं यामध्ये, निरंतर सुधारणेमध्ये काय सांगितलं गेलं आपण बघूयात. ओके, कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये नाव मेन्शन करत चला. काय सांगितलंय निरंतर सुधारणामध्ये, पहिलं तंत्र आहे जस्ट इन टाइमचं. सो यामध्ये आतापर्यंत अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विविध निकषांच्या आधारे उत्पादन प्रक्रियेतील बदल नियंत्रित केले जात होते. तसेच उत्पादन प्रक्रियेतील विविध घटकावर नियंत्रण ठेवले जात होते. बघा, उत्पादनामध्ये उत्पादन जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये बदल करणं, त्याच्यावरती कंट्रोल करणं हे आतापर्यंत अभियांत्रिकी दृष्टिकोनातून विविध निकषाच्या आधारे केलं जात होतं. यासाठी प्रत्येक प्रक्रियेतील उत्पादनाचे प्रमाणीकरण ठरवून आणि विविध नियंत्रणाचे निकष ओळखून त्याचे प्रमाण ठरवले जात होते व त्याप्रमाणे उत्पादन प्रक्रियेत होणारे बदल मोजले जात होते. ओके, त्याप्रमाणे उत्पादन प्रक्रियेत जे बदल होतात ते मोजले जात होते. यावरून चांगल्या उत्पादन वस्तू कोणत्या आहेत हे ठरवले जात होते. बघा, यावरून कोणत्या वस्तू ह्या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत हे ठरवलं जात असायचं. तसेच खराब उत्पादन वस्तूंवरती योग्य त्या पुनर्प्रक्रिया करून त्यामध्ये योग्य ते बदल करून त्या वस्तू वापरण्यायोग्य केल्या जात होत्या. बघा, निरंतर सुधारणेमध्ये सुधारणा कशा पद्धतीने करायचे हे सांगितले. जर एखादी वस्तू खराब असेल तर त्याच्यावरती पुन्हा प्रक्रिया करून ती वस्तू वापरण्यायोग्य कशी करता येईल याचा विचार या तंत्रामध्ये केला जातो. गुणनियंत्रण तक्त्याचा प्रभावीपणे वापर करून गुणवत्तेत घडलेले बदल ओळखून उत्पादन प्रक्रियेतील दोष दूर करता येतात. ओके, उत्पादन प्रक्रियेमधील दोष हे दूर करता येतात. यामुळे उत्पादन दर्जातील सातत्य टिकवता येते. बघा, उत्पादनाच्या दर्जातील सातत्य यामध्ये टिकवता येते. याच्याशिवाय उत्पादन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्पादन प्रक्रियेतील बदल या मार्गाचा प्रभावीपणे वापर करता येतो. बघा, या उत्पादन प्रक्रियेतील बदल व या मार्गाचा प्रभावीपणे वापर आपल्याला करता येतो. यामध्ये कामगार, यंत्रे, माल, पद्धती, मोजमाप आणि वातावरण याचा समावेश हा होत असतो. उत्पादन प्रक्रियेतील बदलांचा, गरजांचा आणि संपूर्ण संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार हा आपल्याला केला पाहिजे. उत्पादन प्रक्रियेतील बदलांचा, गरजांचा संपूर्ण संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. ओके, यामध्ये दृष्टिकोनातील बदल, प्रवृत्तीतील बदल आणि पद्धतीतील बदल याचा समावेश यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. बदल अंमलात आणणे तेवढे सोपे नाही, परंतु ते अशक्यही नाही. बघा, जे काही बदल होतात ते बदल अंमलात आणणं एवढं सोपं नाही, परंतु ते अशक्यही नाही. बदल घडवून न आणल्यास संघटना स्पर्धेतून बाद होते. लक्षात घ्या, बदल जर घडवून आणले नाहीत तर व्यवसाय संघटना जी असेल ती स्पर्धेमधून बाद होते. उत्पादन प्रक्रियेत सतत बदल केले पाहिजेत. बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये सतत बदल हे केले पाहिजेत, कारण काम करण्यासाठी चांगले मार्ग नेहमी उपलब्ध असतात. बघा, काम करण्यासाठी चांगले मार्ग नेहमी उपलब्ध असतात. यामुळे निरंतर बदल घडवून आणता येतो. ओके, काय होतं, यामुळे निरंतर प्रमाणात आपल्याला बदल घडवून आणता येतो. बदलाची किंवा सुधारणांची प्रक्रिया कधीही थांबत नाही. ओके, संघटनेला
गतिमान ठेवण्यासाठी बदल घडवून निरंतर सुधारणा घडवून आणता येतात. त्यामुळे सतत बदल व्यवसाय प्रक्रियेमध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून की त्या बदलातून आपण काहीतरी सुधारणा करू. त्यासाठी हे पहिलं तंत्र होतं निरंतर सुधारणा, ज्यामध्ये ज्या वस्तू खराब असतील त्याच्यावरती सुद्धा काही प्रक्रिया करून त्या वस्तूंना वापरण्यायोग्य केलं जातं. अशा पद्धतीने हे पहिलं तंत्र सांगितलं गेलंय. बघा त्यानंतर दुसरं काय सांगितलंय, स्त्रोताच्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण. स्त्रोताच्या ठिकाणी गुणवत्तेचं नियंत्रण. यामध्ये काय सांगितलंय, गुणवत्ता नियंत्रणाचे कार्य स्त्रोताच्या ठिकाणापासून सुरू होते. बघा, गुणवत्ता नियंत्रणाचे कार्य स्त्रोताच्या ठिकाणापासून सुरू होते. त्यामुळे पुरवठादारांनी गुणवत्तापूर्ण वस्तूचा पुरवठा केला पाहिजे. जे काही पुरवठादार असतील त्यांनी गुणवत्तापूर्ण वस्तूचा पुरवठा करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ग्राहकांनी गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वस्तूची किंमत ही मोजलेली असते. त्यामुळे ग्राहकांना जी वस्तू दिली जाते ती वस्तू गुणवत्तापूर्ण असणं अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या प्रॉडक्टचा फीडबॅक हा ग्राहकांकडून पॉझिटिव्ह मिळावा. ओके, की ज्यामुळे ग्राहकांच्या गरजाची 100% पूर्तता होईल गुणवत्तापूर्ण वस्तूचा पुरवठा केल्याने. आणि यामुळे ग्राहकांकडून माल नाकारण्याचं कारण हे मूळतः नष्ट होईल. जर वस्तू ही प्रॉडक्ट हे पूर्ण क्वालिटेटिव्ह असेल तर कस्टमर ते प्रॉडक्ट घेण्यासाठी कधीही नकार देणार नाही. उलट जास्त प्राइस पे करून कस्टमर ते प्रॉडक्ट रिसीव करणार. गुणवत्ता नियंत्रणाचा हेतू म्हणजे जेव्हा माल ग्राहकांजवळ पोहोचतो त्यावेळी ग्राहकांनी माल स्वीकारला पाहिजे किंवा विनाविलंब करता तो वापरला पाहिजे किंवा पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज भासता कामा नये. यासाठी खालील घटकांची मांडणी करणं अतिशय आवश्यक असतं. बघा, ग्राहकांनी माल स्वीकारला पाहिजे, विनाविलंब तो वापरता आला पाहिजे किंवा पुन्हा प्रक्रिया त्याच्यावरती करायची गरज भासली नाही पाहिजे. यासाठी कोणत्या कोणत्या घटकांची मांडणी करावी लागते ती तुम्हाला सांगितले, ती आपण बघूया. पहिला घटक आहे कामगारांना अशा रीतीने प्रशिक्षण दिले पाहिजे की, बघा, कामगारांना अशा रीतीने प्रशिक्षण दिले पाहिजे की ज्यामुळे त्यांच्याकडून उत्पादन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होईल आणि परिणामी उत्पादन वस्तू ग्राहक वर्ग स्वीकारतील. म्हणजे जे काही आपले एम्प्लॉई असणार आहेत, व्यवसायामध्ये काम करणारे, त्या एम्प्लॉईंना ट्रेनिंग अशा पद्धतीने द्यायचं की त्यांच्या ट्रेनिंगद्वारे ते जे प्रॉडक्टचं उत्पादन घेणार आहेत त्या कामामध्ये ते क्वालिटेटिव्ह बनलं पाहिजे. आणि जर क्वालिटेटिव्ह प्रॉडक्ट असेल तर ग्राहक त्याला नाकारायचा विषयच येत नाही. ओके, ग्राहक त्याला 101% ग्राहक त्याला रिसीव्ह करणार त्या प्रॉडक्टला. दुसरा घटक आहे कामगारांनी केलेल्या कार्याचं मूल्यमापन करून त्यांची माहिती कामगारांना दिली पाहिजे. बघा, कामगारांनी जे काही कार्य केले त्या कार्याचं मोजमापन करणं अतिशय महत्वाचं आहे, मूल्यमापन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याची इन्फॉर्मेशन त्या एम्प्लॉईला मिळणं अतिशय महत्वाचं आहे की आपण किती काम केले ते आपल्याला माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर तिसरा घटक आहे कामगारांना कार्यपूर्ततेसाठी लागणारी साधने. कामगारांना कार्यपूर्ततेसाठी लागणारी साधने यामध्ये काय सांगितले, हत्यारे योग्य प्रकारची दिली पाहिजेत की ज्यामुळे कामगारांकडून होणारी उत्पादन प्रक्रिया ही गुणवत्तापूर्ण असेल. बघा, कामगारांना कार्यपूर्ततेसाठी लागणारी साधने, हत्यारे योग्य प्रकारची दिली पाहिजेत. ओके, की ज्यामुळे कामगारांकडून होणारी उत्पादन प्रक्रिया ही गुणवत्तापूर्ण असेल. जर कामगारांना दिली जाणारी साधने, हत्यारे ही योग्य प्रकारची नसतील तर कामगारांकडून जी वस्तू तयार होणार आहे ती योग्य प्रकारची होणार नाही, गुणवत्तापूर्ण होणार नाही. आणि गुणवत्तापूर्ण वस्तू ही तयार होण्यासाठी त्यांना जी हत्यारे व साधने दिली जाणार आहेत ती योग्य असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर उत्पादन प्रक्रियेत कार्यदुरुस्ती
पद्धत निर्माण केल्यामुळे बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये कार्यदुरुस्ती पद्धत निर्माण केल्यामुळे पुढील टप्प्यातील उत्पादन वस्तू नाकारण्याची शक्यता नष्ट होते. ओके, त्यानंतरचा घटक पुरवठेदारांनी अशी प्रणाली निर्माण करावी की ज्यामुळे खराब मालाचा पुरवठा होणार नाही आणि यासाठी उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची तपासणी आणि माल पाठवण्यापूर्वी मालाच्या गुणवत्तेची खात्री केल्यानंतर पाठविला जावा. बघा, जो काही माल पाठवला जाणार आहे त्याच्या गुणवत्तेची अगोदरच खात्री केली जावी आणि मग त्याच्यानंतर माल पाठवला जावा. ओके, जेणेकरून खराब माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचता कामा नये. या पद्धतीचा वापर महागड्या वस्तूंबाबत आणि जिथे गुणवत्ता अधिक महत्वाची असते त्या वस्तूंबाबत आपल्याला करता येतो. यामुळे ग्राहकाला चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू मिळतात. परिणामी सदोष उत्पन्न वस्तू परत येण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही. त्यामुळे आपल्या खर्चातही बचत होते. स्त्रोताच्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण हे अत्यंत काटकसरीचं आणि प्रभावी गुणवत्ता नियंत्रणाचं साधन आहे. या पद्धतीने तुम्हाला दुसरं तंत्र सांगितलं गेले. ओके, सो तिसरं तंत्र आहे ते म्हणजे दृश्य स्वरूपातील नियंत्रण. काय सांगितलं यामध्ये? दृश्य स्वरूपातील असणारं नियंत्रण. सो यामध्ये सांगितलंय की प्रभावी संदेश वाहनासाठी, बघा, प्रभावी संदेश वाहनासाठी म्हणजे प्रभावी मेसेज पोहोचवण्यासाठी आणि कोणताही प्रश्न चांगला समजण्यासाठी, बघा, प्रभावी संदेश वाहनासाठी आणि कोणताही प्रश्न चांगला समजण्यासाठी दृश्य स्वरूपातील नियंत्रणाची फार मोठी मदत होते. ओके, दृश्य स्वरूपातील नियंत्रणासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे. सो पहिलं आहे नियोजित उत्पादन दर्शवणारे फलक. नियोजित उत्पादन दर्शवणारे फलक की ज्यामध्ये दैनंदिन उत्पादन वेळापत्रक आणि प्रत्येक तासाला प्रत्यक्ष झालेले उत्पादन दर्शवले जाते. ओके, प्रत्येक तासाला प्रत्यक्ष झालेले उत्पादन यामध्ये दर्शवलं जात असतं. त्यानंतर बघा, दूरदर्शन संचाच्या साह्याने माहिती देणे. यामध्ये दैनंदिन उपस्थितीच्या नोंदी, बघा काय सांगितलं यामध्ये, दैनंदिन उपस्थितीच्या नोंदी, शिल्लक वेळ आणि झालेले उत्पादन यांची माहिती दर्शवली जाते. काय सांगितले? नियोजित उत्पादन दर्शवणारे फलक की ज्यामध्ये दैनंदिन उत्पादन वेळापत्रक, नियोजित उत्पादन दर्शवणारे फलक की ज्यामध्ये दैनंदिन उत्पादन वेळापत्रक आणि प्रत्येक तासाला प्रत्यक्ष झालेले उत्पादन हे दाखवले जाते. त्यानंतर बघा, दूरदर्शन संचाच्या साह्याने माहिती देणे. यामध्ये दैनंदिन उपस्थितीच्या नोंदी, शिल्लक वेळ आणि झालेले उत्पादन याची माहिती दर्शवली जात असते. त्यानंतर तक्त्यांमध्ये काय सांगितलंय? विविध विभागाने पूर्ण केलेल्या कामाच्या माहितीचा तक्ता, विविध विभागाने पूर्ण केलेल्या माहितीचा तक्ता, उदाहरणार्थ टाकाऊ पदार्थ, प्रमाणातील घट किंवा उत्पादन वस्तू नाकारण्याचा दर. ओके, त्यानंतर बघा, कामाचे वर्णन. यामध्ये कामगार किंवा पर्यवेक्षकांनी कामाचे वर्णन पद्धतीचा वापर करणे. काय सांगितलंय? कामगार किंवा पर्यवेक्षकांनी कामाचे वर्णन पद्धतीचा वापर करणे. त्यानंतर बघा, मशीनमध्ये दोष असल्यास ते दर्शवण्यासाठी फलकावर लावलेले दिवे असतील. ही संदेश वहनाची सर्वात सोपी पद्धत आहे. मशीनमध्ये जर काही दोष असेल तर फलकावरती दिवे लावणे. ओके, त्यानंतर खोलीतील विशिष्ट ठिकाणी किल्ली ठेवण्यासाठी, बघा, खोलीतील विशिष्ट ठिकाणी किल्ली ठेवण्यासाठी किल्ल्यांच्या फलकाचा वापर करणे, जसे हॉटेल किंवा गेस्ट हाऊस मधील किल्ल्यांचा बोर्ड असेल. ओके, त्यानंतर दृश्य नियंत्रण हे सर्वात जलद संदेश वहनाची व्यवस्था असून, बघा, दृश्य नियंत्रण हे सर्वात जलद संदेश वहनाची व्यवस्था असून त्यामुळे वाया जाणारा वेळ हा वाचवता येतो. त्यामुळे काय होतं? वाया जाणारा वेळ वाचवता येतो. हा मार्ग इतर संदेश वहनापेक्षा अधिक प्रभावी आहे. हा मार्ग इतर संदेश वहनापेक्षा जास्त प्रभावी असा आहे. हे एक जस्ट इन टाइमचं अत्यंत महत्त्वाचं तंत्र मानलं जातं.
त्यानंतर बघा, त्यानंतरचं तंत्र आहे कान बाण तंत्र. काय? कान बाण तंत्र. काय सांगितलं यामध्ये? तर जस्ट इन टाइम उत्पादन पद्धतीमध्ये विशिष्ट माल उपलब्ध करून आणि कामाच्या आदेशाच्या पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. बघा, जस्ट इन टाइम उत्पादन पद्धतीमध्ये विशिष्ट माल उपलब्ध करून देणे आणि कामाच्या आदेशाच्या पद्धतीचा उपयोग इथं करणं अतिशय महत्वाचं आहे. विशिष्ट माल उपलब्ध करून द्यायचा आणि जे काही कामाचे आदेश असणार आहेत त्याचा उपयोग इथं करायचा कान बाण तंत्रात. यालाच कान बाण पद्धत असे म्हणतात. ओके. जस्ट इन टाइम उत्पादन पद्धतीमध्ये विशिष्ट माल उपलब्ध करून देणे आणि कामाच्या आदेशाच्या पद्धतीचा उपयोग केला आहे. यालाच कानबाण तंत्र असं म्हणतात. तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं कानबाण तंत्राबद्दल. ओके, सो लक्षात ठेवा. अंतिम उत्पादन वस्तूच्या स्तरावरील गरजा विचारात घेऊन, बघा, अंतिम उत्पादन वस्तूच्या स्तरावरील गरजा या विचारात घेऊन कामाची पद्धत निर्माण करणे हा जस्ट इन टाइमचा प्रमुख आधार आहे. या पद्धतीमध्ये एकाच वेळी उत्पादनासाठी लागणारा सर्व माल उपलब्ध करून दिला जाईल असे गृहीत धरलेले आहे. लक्षात घ्या, या पद्धतीमध्ये एका वेळी उत्पादनासाठी लागणारा सर्व माल हा उपलब्ध करून दिला जाईल असं गृहीत धरलं आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून उत्पादन प्रक्रियेच्या शेवटपर्यंत लागणारा माल मिळण्याची साखळी निर्माण करून दिली जात असते इथं. ओके, उत्पादन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून उत्पादन प्रक्रियेच्या शेवटपर्यंत लागणारा माल हा मिळण्याची साखळी इथं आपल्याला निर्माण करून दिली जात असते. यामुळे अर्धनिर्मित मालाचा किमान साठा ठेवण्याचा एक मार्ग आहे. अर्धनिर्मित मालाचा किमान साठा ठेवण्याचा एक मार्ग इथं आहे. यामध्ये मागील उत्पादन प्रक्रियेतील टप्प्यामधून मिळालेला माल हा पुढील उत्पादन कार्याचा आदेश लक्षात घेऊन त्याप्रमाणे माल उपलब्ध करून देणे आणि उत्पादन करणे ही एक भौतिक नियंत्रणाची पद्धत आहे. तसेच याचे दृश्य स्वरूपातील अनेक फायदे पारंपरिक उत्पादन नियंत्रणापेक्षा जास्त असताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीनं कानबाण तंत्र तुम्हाला सांगितलं गेले. त्यानंतरचं तंत्र बघा, एका प्रक्रियेतील दुसऱ्या प्रक्रियेत जाण्यासाठी लागणारा किमान वेळ किती आहे. एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जाण्यासाठी लागणारा किमान वेळ ठरवणे. बघा, ह्या तंत्रामध्ये काय सांगितलंय, उत्पादनाचा प्रवाह सलग पुढे जावा यासाठी उत्पादनाच्या एका क्रियेतून दुसऱ्या क्रियेत मालास प्रवाह पुढे जात असताना वेळ वाया जाऊ नये हा याचा प्रमुख आधार आहे. बघा, या तंत्राचा प्रमुख आधार काय आहे, उत्पादनाचा प्रवाह सलग पुढे जावा यासाठी उत्पादनाच्या एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत मालाचा प्रवाह पुढे जात असताना वेळ वाया जाऊ नये हा याचा प्रमुख आधार आहे. कारण खर्चामध्ये बचत करण्यासाठी उत्पादन वस्तूचा गट हा लहान आकाराचा असावा लागतो. ओके, खर्चामध्ये बचत करण्यासाठी उत्पादन वस्तूचा जो गट असेल तो लहान आकाराचा असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे वाया जाणारा वेळ वाचवता येतो आणि यामुळे पर्याप्त खर्चासाठी दोन क्रियांना लागणारा वेळ, बघा, पर्याप्त खर्चासाठी जे दोन क्रिया असणार आहेत त्या दोन क्रियांना लागणारा वेळ आणि वाहून नेण्यासाठी येणारा खर्च
यामध्ये समन्वय साधला जातो. प्रत्येक कार्यासाठी लागणारा वेळ किमान ठेवल्यामुळे, लक्षात घ्या, प्रत्येक कार्यासाठी लागणारा वेळ हा किमान ठेवल्यामुळे यंत्र चालू असताना अनेक क्रिया चालू ठेवता येतात आपल्याला. तसेच अंतर्गत क्रियेसाठी लागणारा वेळ आणि बाह्य क्रियेसाठी लागणारा वेळ ठरवता येतो. अंतर्गत क्रियेसाठी लागणारा वेळ आणि बाह्य क्रियांसाठी लागणारा वेळ याद्वारे आपल्याला काय करता येतो, ठरवता येतो. म्हणजेच एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जाण्यासाठी वेळ लागता कामा नये, म्हणजेच इथं वेळेची बचत करणं गरजेचं आहे. यामुळे विविध कार्यामध्ये तडजोड करावी लागत नाही आपल्याला. ओके, जर प्रवाह आपला उत्पादनाचा कंटिन्यू चालू राहत असेल तर. हे झालं या तंत्रामध्ये. कोणतं तंत्र होतं हे? एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेत जाण्यासाठी किमान वेळ ठरवणे. त्यानंतरचं 6वं कार्य आहे, 6वं तंत्र आहे पुरवठादारांकडून सहकार्य. काय सांगितलं यामध्ये बघूया आपण. काय सांगितलंय बघा, पुरवठादारांकडून सहकार्य. यामध्ये जस्ट इन टाइम यशस्वी होण्यासाठी कंपनीच्या पुरवठादारांकडून सहकार्य मिळणं आवश्यक आहे. बघा, जस्ट इन टाइम हे यशस्वी होण्यासाठी कंपनीचे जे पुरवठादार असणार आहेत त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळणं अतिशय आवश्यक आहे. जर पुरवठादारांनी मालाचा पुरवठा करण्यात अडचणी निर्माण केल्या तर उत्पादन प्रक्रियेच्या साखळीत खंड पडू शकतो. कारण पुरवठादारांनी जर माल पुरवठा केला नाही तर आपण उत्पादन कशाचं करणार, हा प्रश्न असतो व्यावसायिकासमोर. ओके, तर जस्ट इन टाइम मध्ये मालाच्या पुरवठादाराला व्यवसायाचा भागीदार म्हणून पाहिले पाहिजे. ओके, व्यवसायाचा भागीदार म्हणून पाहिले पाहिजे. कोणत्याही उत्पादकाने पर्यायी पुरवठादार किंवा अनेक पुरवठादार असावेत असा विचार न करता एकच पुरवठादार असावा, परंतु चांगला आणि वेळेवरती पुरवठा करणारा तो पुरवठादार असावा. आणि तो पुरवठादार निर्माण करून त्याचा विकास केला पाहिजे, जेणेकरून तो आपल्याला मदत करेल आपण त्याचा जर विकास केला तर. जस्ट इन टाइम मध्ये उत्पादनाच्या ठिकाणापासून पुरवठादाराच्या कारखान्यांपर्यंत विस्तार झालेला आपल्याला दिसत असतो. बघा, जस्ट इन टाइम या संकल्पनेमध्ये काय सांगितलंय, जस्ट इन टाइम या उत्पादनाच्या ठिकाणापासून पुरवठादाराच्या कारखान्यांपर्यंत झालेला विकास आपल्याला दिसतो. कारण पुरवठादार जे असतात त्यांना आपण आपल्या व्यवसायाचा भागीदार म्हणून समजलं पाहिजे, कारण पुरवठादार हे आपल्याला योग्य त्यावेळी कच्च्या मालाचा पुरवठा करत असतात. जस्ट इन टाइम मध्ये उत्पादनाच्या ठिकाणापासून पुरवठादारांच्या कारखान्यापर्यंत विस्तार झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे पुरवठादाराने नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या मालाचा पुरवठा आपल्याला करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण जर जो कच्चा माल असणार आहे त्याची जर गुणवत्ता चांगल्या दर्जाचा तो माल असेल, गुणवत्ता जर त्याची चांगली असेल तर त्यापासून जे अंतिम वस्तू आपण उत्पादन करणार आहोत ती वस्तू उच्च दर्जाची बनत असते. परिणामी कारखान्यांच्या पुढील प्रक्रिया गुणवत्ता पूर्ण होते. त्यामुळे शून्य दोष उत्पादन निर्माण करणे शक्य होते. जस्ट इन टाइम संकल्पनेचे तत्वज्ञान संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले जातं. जस्ट इन टाइम या संकल्पनेचं तत्वज्ञान संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिलं जातं. बघा काय सांगितलं इथं, जस्ट इन टाइम मध्ये
उत्पादनाच्या ठिकाणापासून पुरवठादाराच्या कारखान्यापर्यंत विकास झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे पुरवठादाराने नेहमी चांगल्या गुणवत्तेच्या मालाचा पुरवठा करणं अतिशय आवश्यक असतं. कारण पुरवठादाराच्या मालाच्या गुणवत्तेवर आपण जे वस्तूचं प्रोडक्शन घेणार आहे त्यामध्ये ती वस्तू कोणत्या क्वालिटीची बनणार आहे हे ठरत असतं. त्यामुळे परिणामी कामगारांच्या पुढील प्रक्रिया गुणवत्तावर ते परिणाम करत असतं. त्यामुळे शून्य दोष व उत्पादन निर्माण करणे हे शक्य होते. जस्ट इन टाइम संकल्पनेचे तत्वज्ञान संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापकाच्या दृष्टीने महत्वाचं मानलं गेले, की ज्यामुळे कामगार असो व पुरवठादार त्यांच्यामुळे प्रत्येकाकडून एक अपेक्षा करून एकमेकांमधील संबंध हे चांगले निर्माण केले जातात. त्याचबरोबर व्यावसायिक दीर्घकालीन संबंधांवर भर देत असतो. कारण ज्या वेळेला कस्टमर बरोबर ग्राहकांबरोबर व्यावसायिकाचा दीर्घकालीन संबंध हा चांगला असेल, रिलेशनशिप हे लॉंग टर्म साठी चांगले मेंटेन केलेले असतील तर त्याचा फायदा हा व्यावसायिकाला फ्युचरमध्ये होत असतो. एखाद्या मुद्द्यावर वाद निर्माण झाल्यास तो मिटवला जातो आणि एकमेकांबद्दल विश्वासाला तडा जाणार नाही आणि नोकरशाहीच्या संदेशवहनाच्या संबंधात अडकले जाणार नाही याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. त्यानंतरचं 7वं तंत्र आहे प्रक्रिया सुलभीकरण. यामध्ये काय सांगितलंय, अलीकडे व्यावसायिक वातावरणात अनेक मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपन्या छोट्या उत्पादकांना आपल्या ताब्यात घेऊन बाजारपेठेतील हिस्सांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, अनेक कंपन्यांचे विलिनीकरण दुसऱ्या कंपन्यांच्या बाजारपेठांचा फायदा मिळवत आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपन्या तज्ञांच्या ज्ञानाचा एकात्मिक फायदा मिळवण्यासाठी, बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि मानव संसाधनाचा फायदा मिळवून स्पर्धात्मक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण स्पर्धात्मक शक्ती जी आहे ती वाढवणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर या कंपन्या उत्पादन प्रक्रियांची पुनर्रचना करून या एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन एकाच उत्पादन केंद्रातून किंवा ठिकाणाहून करावे यावर लक्ष त्यांचं केंद्रित असणं अतिशय महत्वाचं आहे. यासाठी या कंपन्या उत्पादन केंद्रावर लक्ष केंद्रित करणे, उत्पादन प्रवाह, उत्पादन चक्राचा वेळ, उत्पादनाचे एकत्रीकरण यासारख्या संकल्पनांचा वापर केला जात असतो इथं. आता बघा, त्याचबरोबर 8वं तंत्र आहे ते म्हणजे उत्पादन नियोजनाच्या संकल्पनेत मोठ्या प्रमाणात बदल करून त्याचे रूपांतर ग्राहकाच्या मागणीवर केंद्रित झाले आहे. पूर्वी विक्रेता ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी ठराविक पातळीपर्यंत उत्पादनाचा साठा हा करत असत आणि यामुळे जेव्हा उत्पादनाची मागणी कमी होते तेव्हा तो मालसाठा तसाच पडून राहून त्यामध्ये भांडवल गुंतून राहायचे. तसेच काही उत्पादने ही अल्पायुषी स्वरूपाची असतात, जसे की कॅमेरा, संगीत प्रणाली, संगणक इत्यादी. यामुळे प्रचंड प्रमाणात तोटा हा व्यावसायिकाला सहन करावा लागत असतो. त्यामध्ये जस्ट इन टाइम मुळे उत्पादन नियोजनाची संकल्पना बदलून टाकली गेली आहे. ती कशा पद्धतीने, तर ग्राहकांच्या गरजांचा विचार करून उत्पादन क्षमतेचा वापर केला पाहिजे. लक्षात घ्या, ग्राहकांच्या गरजांचा विचार करून उत्पादन क्षमतेचा विचार हा केला पाहिजे. जस्ट इन टाइम तत्वज्ञानात उत्पादन नियोजनात ग्राहकांच्या आवश्यकता आणि गरजांचा विचार करून उत्पादन केले जाते. कोणत्याही उत्पादन वस्तूची ग्राहकांच्या गरजा भागविणे ही जबाबदारी असते आणि यासाठी उत्पादन कार्यात लवचिकता निर्माण करणे हेही आवश्यक असतं, की ज्यामुळे एका वस्तूच्या उत्पादनाऐवजी दुसऱ्या उत्पादन वस्तूचे उत्पादन करणे हे सहज शक्य होते. आपल्याला महिन्यातून एकदा उत्पादन करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी उत्पादन करण्याला प्राधान्य दिलं आहे. लक्षात घ्या, महिन्यातून एकदा उत्पादन करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी उत्पादन करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. उत्पादन कार्याची रचना अशा रीतीने केली जाते की ज्यामुळे कामगारात वाढ किंवा घट ही सहजपणे शक्य होईल. यासाठी उत्पादन साधनात अशी क्षमता असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरचं 9वं तंत्र आहे उत्पादनाची रचना आणि प्रामाणिकीकरण. काय सांगितलं यामध्ये, उत्पादन प्रक्रियेत माल सतत पुढे जाण्यासाठी तयार ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे. उत्पादन प्रक्रियेत माल सतत पुढे जाण्यासाठी तयार ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. जर यामध्ये एखाद्या ठिकाणी विलंब झाला तर संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबते.
लक्षात घ्या. जर यामध्ये जर विलंब झाला एखाद्या ठिकाणी तर जी काही प्रोडक्शन प्रोसेस असते ती स्टॉप होत असते. म्हणून उत्पादन प्रक्रियेचे चक्र हे सतत सुरू राहण्यासाठी ज्या काही क्रिया असतील, उत्पादन प्रक्रिया असतील, त्या सतत कंटिन्यू चालू राहणं अतिशय आवश्यक असतं. यासाठी पूर्व नियोजित वेळेप्रमाणे उत्पादन क्रिया चालू ठेवावी लागत असते. त्याच्यासाठी आपण वेळापत्रक बनवत असतो. ओके. प्रत्येक कामगार जेव्हा आपले काम पूर्ण करतो तेव्हा तो बटन बंद करतो. ओके. उत्पादन वेळेच्या चक्राप्रमाणे सर्व कामगारांनी बटन बंद न केल्यास उत्पादन थांबवण्याचा इशारा देणारे दिवे लागत असतात. यामुळे ज्या कामाच्या ठिकाणी समस्या आहेत तेथील शेजारील कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी मदत करून पुन्हा उत्पादन प्रक्रिया कशी सुरू होईल हे पाहत असतात. यामुळे या पद्धतीमुळे कामगारांवर काम वेळेत पूर्ण करण्याचा मानसिक दबाव हा नेहमीच राहत असतो. दोषामुळे उत्पादन थांबत असेल तर प्रत्येकावर सामूहिक दबाव असतो की ज्यामुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी गुणवत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. जस्ट इन टाइम मुळे गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनाला प्रोत्साहन दिले जातं. यासाठी तंत्रे, माल आणि कामाच्या पद्धतीचं प्रमाणीकरण करणं अतिशय महत्वाचं असतं, आवश्यक असतं. तरच ठरवून दिलेल्या वेळेत ठरवलेल्या वस्तू गुणवत्तेच्या प्रमाणे निर्माण करता येतात. सो या पद्धतीने तुम्हाला 9 तंत्रे दिलेली आहेत. ती म्हणजे जस्ट इन टाइमची तंत्रे 9 दिलेली आहेत आपल्याला. सो कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करत जा. जिथं महत्वाचं सांगितलं जाते त्याच्या प्रॉपर नोट्स काढा, ते प्रॉपर नोट डाऊन करून घ्या, कारण ते तुम्हाला MCQ एक्झामला विचारलं जाणार आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जस्ट इन टाइमचे फायदे बघूया, ऍडव्हान्टेजेस ऑफ जस्ट इन टाइम. ओके, थँक्यू.